मराठासह ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। यातच मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे। प्रसाद देठे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे। मूळचे बार्शीतील रहिवासी असणारे प्रसाद देठे पुण्यातील एका खाजगी कंपनीत काम करत होते। त्यांना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी त्यांनी आत्महत्या केली आहे। आत्महत्या करण्यापूर्वी देठे यांनी एका चिठ्ठीत लिहून ठेवलंय। त्यात आपल्या व्यथा देठे यांनी मांडल्या आहेत। फक्त मराठा आरक्षण मिळावं म्हणून आत्महत्या करत असल्याचं देठेंनी चिठ्ठीत सांगितलंय। माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये असा उल्लेखही त्यांनी केलाय। देठेंच्या आत्महत्येनंतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जातीये। चिठ्ठीत नेमकं काय आहे तर जयोस्तू मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे। पंकजाताई भुजबळसाहेब हाके शेंडगे तायवडे टीपी मुंडे गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या ही विनंती आहे। हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे, माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नये, मी स्वखुशीनं मरतोय। जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका, विनंती आहे तुम्हाला, माझं पटणार नाही पण मी पूर्ण हताश झालोय। चिव मला माफ कर, लेकरांची काळजी घे, धीट राहा, मला माफ करा, तुमचाच प्रसाद असं या पत्रात लिहिण्यात आलंय। ते सोशल मीडियावर सक्रिय होते, सतत सोशल मीडियावर मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ पोस्ट टाकत होते। त्यांनी अनेकदा फेसबुक लाईव्ह करून मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका देखील मांडली होती। आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे। त्यात जरांगे पाटील जिंदाबाद, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे आणि मराठा समाजाचा सध्याचा पोशिंदा फक्त आमचे जरांगे पाटील असं देखील म्हटलं आहे।